आपल्याला पाहायला मिळाली आणि चेंडूला थांबा दर्शवला गेला. चेंडू डिलिव्हर करण्याकरिता सध्या तरी थांबा दर्शवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र राजा गुळवेकडून ऑन स्ट्राईक आपल्याला इथे प्रेम आणि भाविक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. प्रेमच्या बॅटमधून आपल्याला बघितलं तर ऑन साईडला हा फटका कन्वर्ट केलेला सिंगलकरिता किंवा खातं खुल्लं करण्याकरिता हा फटका कन्वर्ट केला गेला असावा. मी प्रेमकरिता सुद्धा म्हटलं होतं. नाव जरी प्रेम असलं तरी फलंदाजीमध्ये कठोरता दर्शवावी लागेल. फलंदाजीमध्ये त्या पद्धतीने प्रेम दाखवून जमणार नाही आहे. तर सध्या तरी अटॅक करावा लागेल. आणि फर्स्ट मॅचला मॅन ऑफ दी मॅचचा किताब घेणारा खेळाडू आपल्याला प्रेम पाहायला मिळाला आहे. चला राजा, थोडंसं घाई करणं तुम्हाला इथून मात्र बंधनकारक असेल. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं तुम्हाला थोडंसं बंधनकारक राहणार आहे. आयोजकांची त्या पद्धतीची सूचना आमच्यापर्यंत सातत्याने पोहोचते. पहिल्या चेंडूचा खेळ गल्लास, शेवटच्या अंतिम 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहतोय, बाकी राहतोय अजूनही शेष. चला राजा, घाई करा प्लीज. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे अनसक्सेसफुली ठरतोय. पण लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र मिळतीये, जी संघाच्या खात्यामध्ये ऍड होतीये. वैयक्तिक खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावा फलक एकेरी धावेच्या बढतीनं 2 या अंकावर. वॉर्मअप करण्याची एक नामी संधी सध्या तरी निंबवली संघाच्या खेळाडूंना पाहायला मिळतीये. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल घडवले जात आहेत. सिंगल डबल येत राहिली, सिंगल सिंगल येत राहिली तर अजून कदाचित क्षेत्ररक्षण बदलण्याचे जो काही वेळ आहे तो जास्ती घेतला जातो किंवा वारंवार क्षेत्ररक्षण बदलताना सध्या तरी आपण पाहिलं आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस करून काढतायत. चेंडूला सिंगल इथून मात्र मिळतीये. काही मिळणार नाही आहे सिंगल शिवाय. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी टीम वराळ देवी तडाली संघाचं. गोलंदाज तयार. पुढचा बॉल दिशा दर्शवणारा हा चेंडू सिंगल मिळतीये. बोनसच्या एकदा आपण पाहत आहे. डाळवाणे क्रिकेट सिंगल सिंगल आपण सध्या तरी पाहत आहे. 4 चेंडू संपत आहेत आणि धावसंख्याही स्थिरावत असताना 4 या अंकावर. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजून इथे मात्र बाकी. प्रिन्स मूवीज आपण लाईव्ह टेलिकास्टिंगचा दर्जा पाहत आहे आणि स्पेशली कॅमेरा वर्क जर का आपण बघितलं तर आम्ही पोहोचू तुमच्यापर्यंत. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक होता, कन्वर्ट करणं गरजेचं होतं. फेकी झाली आहे राजाकडून, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअपला तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचला आहे या सचिनकडून. चांगलं बॅकअप इथून मात्र मिळतं. सिंगलच मिळते आणि धावफलक 5. गोलंदाज तयार. चान्स करत चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला. काय क्षेत्ररक्षण आहे, लाजवाब क्षेत्ररक्षण. खरं तर चेंडूची उंची थोडीशी खाली पाहायला मिळाली आणि धव्वत येऊन चेंडू कलेक्ट करणं कठीण असतानाही चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. षटक संपेल इथे मात्र बॉल टू रन असं म्हणायला हरकत नाही आहे. धावा इथे मात्र कन्वर्ट होताना आपण पाहिल्यात. षटक संपले क्रमांक 1. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6.
6 द्वितीय षटक हाताळण्याकरिता इथून मात्र आपण पाहताय नितीनला आणले गेले, नितीन गुळवीला आणले गेले. चला नितीन, थोडस गेम स्पीडअप करणं बंधनकारक असेल. इथून मात्र खूप साऱ्या मॅचेस अजून आपल्याला खेळवायचे आहेत. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज नितीन तुम्हाला सज्ज होतो. षटक क्रमांक द्वितीय. गोलंदाज ट्रॅकवर पहिलाच बॉल स्विच हिट. यावेळेस शेड्यूलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आम्ही सातत्याने म्हणतो हा चेंडू चाललाय तरी कुठे, तर हा चेंडू सरळ चाललाय. पंचांचा इशारा अंशापर्यंत अजूनही पोहोचला नाहीये आणि सध्या तरी पाहायला मिळतोय राणू चौकार 4. हॅलो, चौकार 4 आपल्याला पाहायला मिळालाय आणि चौकाराच्या पडतीने धावसंख्या 10 या अंकावर गरज होती या फटक्याची आणि कदाचित तो फटका आता मात्र टीम ताडारी संघाच्या बॅटरकडून भाविककडून आपल्याला पाहायला मिळालाय. प्रेमला स्ट्राईक जर का मिळाले तर एक वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. आधीच्या मॅचचा चांगला अनुभव आहे. मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळालंय त्याला आधीच्या मॅचमध्ये. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल पुरेश एकदा स्विच हिट करायचं होतं. फटका कन्वर्ट करत असताना त्रास उद्भवला गेला आणि लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. ही धाव म्हणताय समोरून घेतली असं म्हणण्यापेक्षा चोरली आहे धाव असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. अगदी जवळ असणारा हा चेंडू आणि क्षेत्ररक्षण करणं बंधनकारक असताना अतिशय प्रचंड वेगानं एक धाव पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना षटकार चौकाराला पाहिजे तेवढं महत्त्व कदाचित दिलं जात नाही आहे किंवा गोलंदाजांकडून कन्वर्ट करून दिलं जात नाही आहे. पण एकंदरीत ताडाळी संघाचा विचार केला तर ज्या पद्धतीनं सिंगल डबललाही महत्त्व देऊन धावा कन्वर्ट केल्यात म्हणजे लाईफ लाईनचा यूज करून सामन्यामध्ये जिवंत राहण्याचं काम सध्या तरी करत असताना इथून मात्र वराळ देवी ताडाळी संघ. प्रेम ऑन स्ट्राईक. आधीच्या मॅच मॅन ऑफ द मॅचचा किताब ठरलेला हा खेळाडू ऑन स्ट्राईक सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नितीन. चला खूप सारा वेळ घेत आहे निंबवलीकर, घाई करा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार नितीन. पुढचा बॉल यावेळेस सलक्या हातानं दिशा दर्शवली जाईल. ऑन साईडला शुभम नसून तर राजा आहे तिथे आणि राजाच्या हातामध्ये हा चेंडू विसावत असताना सिंगल मिळतीये. पुन्हा एकदा आपण पाहत आहे सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी. चला टीम पोगाव आणि टीम ठाकूरपाडा टॉससाठी यायचं आहे. टीम पोगाव आणि टीम अर्थातच ठाकूरपाडा टॉस खेळण्याकरिता क्षणाचाही विलंब न करता आपण त्वरित श्री रघुनाथ त्रिंबक भोईर यांच्या नावाने जो आपला टॉस बॉक्स सिव्हिल इंजिनियर अंकित भोईर यांच्याकडून मिळाला आहे त्या टॉस बॉक्समध्ये आपण त्वरित यायचं आहे. गोलंदाज सय्यद नितीन. निर्धाव फेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. चेंडू संपतायत आतापर्यंत 5. गोलंदाज सय्यार.
हो यावेळेला आपण इथून मात्र पाहत आहे मिसफिल्ड होतं, चेंडू निघून जातोय 22 स्वरूपात मिळणारा चौकार 4. जो नाव आहे भिवंडी सिटी, भिवंडी ग्रामीणमध्ये आपण सातत्याने पाहिलंय. गेले 20 ते 25 वर्षापासून ही स्पर्धा पाहतोय आणि गतवर्षी जर का आपण विचार केला तर या आयोजनावर आणि या आमच्या सर्व खेळाडूंना आणि स्पेशली पॉवर शेलारवर ज्या व्यक्तिमत्वांचं नितांत प्रेम पाहायला मिळतं. आमच्या पॉवर शेलारचा एक शब्द आणि दुसऱ्या क्षणाला मदत ज्या व्यक्तिमत्वानी पोचवली. खरं तर मदत करण्याची दानत असणं गरजेचं असतं आणि ती मदत करण्याची दानत सन्माननीय प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे ट्रॉफी दाते आदरणीय राजजी गायकवाड साहेबांकडे आम्हाला इथे मात्र पाहायला मिळाली आहे. त्याबद्दल आम्ही राजजी गायकवाड साहेबांचंही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. त्यांच्यासमोर ॲडव्होकेट अर्थातच वीरेंद्र भुईन, प्रभूजी मोरे आणि अर्थातच इथे उपस्थित होत आहेत निकवेश शेलार उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकेटचं पतन बॅक टू आपण जाऊयात ग्राउंडच्या दिशेनं. विकेटचं पतन होताना आपण इथून मात्र पाहिलंय. फलंदाज होतोय बाद, परतावा लागेल तंबूच्या अस्याला. उडवल्या गेले चेंडूला आणि फटका फसतोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. तो बाळ्या आणि दिशेनं आपण पाहताय द्वितीय षटक प्रगतीपथावर आहे आणि तृतीय शतक क्षमस्व प्रगतीपथावर आहे आणि तृतीय षटकातील चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 19 या अंकावर. येस, पेनल्टीच्या 2 धावा आपण ज्या होत्या त्या
पोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष राहतोय. चला गेम थोडंसं करूयात आपण इथून मात्र स्पीडअप. धावसंख्या 19. पेनल्टीच्या मायनस करून यावेळेस निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. चेंडू संपतायत 4. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष. येस आपण इथे मात्र आता आहे यावेळेस सिंगल मिळेल लेग बाईच्या स्वरूपात आणि चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत आपण पाहत आहे 5 चेंडूचा खेळ संपला. या स्पर्धेकरिता आपण इथून मात्र पाहत आहे ग्रामीण भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि अर्थातच शेलार अंबाडी असोसिएशन याच्याकरिता प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला राजजी गायकवाड साहेबांकडून म्हणजे टोटली 4 ट्रॉफीज त्यांनी आमच्यापर्यंत इथे पोहोचवल्यात. त्याबद्दल आम्ही त्यांचंही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. चला शेवटचा अंतिम 1 चेंडू आहे. एखादा मोठा फटका कन्वर्ट जर का झाला तर कदाचित इथून मात्र धावसंख्येमध्ये भर पडू शकते आणि एक वेगळं इथून मात्र एक आव्हान पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅटची कडे आपण पाहताय. एक धाव आहे महत्वाची यावेळेस आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 आणि विजयाकरिता 21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचतं. विजयाकरिता 22. 22 धावसंख्येचा आव्हान समोर ठेवलाय. ऐकवण्याकरिता जॉईन होतील मोनीजी पाटील. चला जाऊयात आपण शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. ज्यांनी आम्हाला कवाड अंबाडी असोसिएशन करिता प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, त्याच्यानंतर भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन करिता प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची टोटली 4 ट्रॉफीज या पॉवर ट्रॉफी करिता स्पॉन्सर केल्यात. त्या आदरणीय धनराज गायकवाड साहेब इथे उपस्थित होत आहेत. मी संदीप भाऊ गरज यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे प्रायोजक संदीप भाऊ गरज यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय धनराज गायकवाड साहेबांना आपण या क्रीडा मंचावरून सन्मानित करायचं आहे. थँक्यू सो मच साहेब. आपलं हे प्रेम सदैव आपण पाहताय शाही सन्मान होत असताना शाही सन्मान क्रीडा मंचावर होत असताना आपण पाहताय. तदनंतर इथे मात्र उपस्थित होत आहेत सन्माननीय ॲडव्होकेट वीरेंद्रजी भोईर इथे उपस्थित होत आहेत. त्यांनाही सन्मानित करण्याची विनंती मी आदरणीय संदीप भाऊ गरज यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट वीरेंद्रजी भोईर साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. थँक्यू सो मच. तदनंतर सन्माननीय प्रफुल्लजी मोर साहेब इथे उपस्थित होत आहेत. प्रफुल्लजी मोर साहेबांनाही सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. थँक्यू सो मच. तदनंतर इथे उपस्थित होत आहेत सन्माननीय निकवेश वेलार इथे उपस्थित होत आहेत. त्यांनाही सन्मानित करण्याची विनंती करतो. आमचे परम मित्र आहेत आणि त्यांनाही आपण करूयात या क्रीडा मंचावरून सन्मानित. मी राजजी गायकवाड असतील आणि निकवेश भोईर असतील, सगळ्यांना शेलार असतील, सगळ्यांना आम्ही विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय.
टॉस केलं जातं आपण पाहत आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. आम्ही शेलारकर आणि शेलार ट्रॉफी कॉलिंग कोण देणार आहे? पोगाव संघ इथून मात्र कॉल देत आहेत. आम्ही शेलारकर असं कॉल आलाय आणि आम्ही शेलारकर मान्यवरांना विनंतीच्या स्थाना बनवायचं. जास्त वेळ घेणार नाही, फक्त निर्णय विचारित. क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. आणि ठाकूरपाडा संघ तुम्हाला बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मोनिश सर. हॅलो चेक. चला मॅचला चालू करूयात आपण. आय वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली ब संघाला आपण पाहतोय. राजा गुळवी आणि सचिनची जोडी. ओ पहिलाच बॉल खेचून मारलाय ऑन साइडला बॉल. मिड विकेट बॉल लाईनच्या बाहेर निघून चाललाय 6 धाब्यांकरिता. पहिला बॉल वरती पहिला साधा षटकार आणि षटकाराच्या मदतीने धाव संख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेल्या 6 या आकड्यावरती. टार्गेटचा जर विचार केला तर आव्हान फारसं मोठं नाहीये. पाठलाग करताना आपण 22 धाव्यांचं पाहतो आणि पहिला चेंडूवरती 6 धावा आल्यात. गोलंदाजीवरती आपण गोलंदाज भाविकला पाहतोय गोलंदाजी करताना षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता. आणि पहिलाच बॉल जर बघितला गेला तर पुल केला आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला मिड विकेट बॉन्डलाईनच्या बाहेर पाठवताना राजा गुळवीच्या आज संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगली धुवाधार बॅटिंग आपण पाहिली. पहिला मॅच मध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली होती, ज्यामध्ये त्याने टोटल पहिल्या मॅच मध्ये त्याने टोटल 32 धावा फलकावरती बनवल्या होत्या. आणि या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती 6 धावा त्याच्या बॅटमधनं भाविकच्या विपक्षामध्ये पाहिल्यात. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी उसळी घेतली आणि जसा पहिला हाफ ट्रॅक चेंडू आहे त्याच्यावरती पुल करताना 6 धावा फलकावरती जोडला गेला आणि षटकाराने आपलं खातं देखील उघडलंय. लव फुल टॉस होता, पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलेत. बॉल एक्स्ट्रा कव्हरला आहे, नाही थांबणार, हा देखील निघून जातोय. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका आला. लगातार 2 षटकार आपण राजाच्या बॅटमधनं पाहिलेत आणि 2 षटकारांच्या मदतीने धावा फळकावरती हा पहा ऍक्शन रिप्ले डोळ्यासमोर आपण पाहतोय. निघून गेला चेंडू 6 धाब्यांकरिता आणि षटकाराच्या मदतीने 12 धावा फळकावर पाहतोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना पहिल्या इनिंग मध्ये जर बघितलं तर फारसा धावा नव्हत्या. बनवलेल्या धावांचा जर विचार केला तर 22 धावा फळकावरती बनवल्या, 21 बनवल्या आणि 22 सव्वा नव्हतं. आणि ते पार करताना पहिल्या 2 चेंडूवरती 12 धावा फळकावरती आपण पाहतोय. भाविकच्या विपक्षामध्ये हे 2 मोठे धमाकेदार फटके पाहायला मिळाले. खूप चांगली बॅटिंग मागच्या मॅच मध्ये ज्यावेळेस निंबवली संघ मैदानात दाखल झालेले 1 चेंडू 6 ची मॅच पाहायला मिळालेली. आणखी एक यावेळेस 3 स्टंपच्या आतमध्ये आणलं आणि शफल केल्यानंतर स्वीप पाहायला मिळाला आणि तिसरा लगातारचा मोठा फटका आला आणि लगातार 3 षटकार जोडले आणि लगेचच आमचे योगेश वडापाव यांच्या माध्यमातून योगेश भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. त्यांच्या माध्यमातून लगातार 3 विकेट घ्या, या 3 षटकार जोडा, 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती 18 या आकड्यावर जाऊन पोहोचला गेला 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चौथा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर्सच्या मधनं निघून गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा फळकावरती 22 मॅच होती समाप्त. चला नेक्स्ट मॅच क्षेत्ररक्षण सजवा लगेचच. चेंडू पोचवा.
चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया त्या मॅचचं पारितोषिक. खरं तर लो स्कोरची मॅच आपण पाहतोय, पण विकेट फारसे गोलंदाजाने घेतले होते, पण गोलंदाजी नियंत्रणामध्ये केली होती. देऊयात आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. पहिलं षटक पॉवर प्ले हाताळलं, ज्यामध्ये फक्त धावा 6 खर्च केल्या, 6 सिंगल्स आल्या होत्या आणि बॅटिंग वरती अगदी 4 चेंडूमध्ये 22 धावा फळकावरती जोडल्या आणि 4 चेंडूमध्ये मॅचला फिनिश केलं. राजा गुळवीला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. आपण राजा गुळवी आपण या आणि लगातार 3 षटकार जोडले, त्यामुळे 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील योगेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून असणार आहे. योगेश वडापाव प्रोप्रायटर योगेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक. अल्पेश वारगडे साहेबांचा शुभ हस्ते आपण हे पारितोषिक राजा गुळवीला देत आहोत. 500 ट्रॉफी जी आहे मॅन ऑफ द मॅचची. आणि कॅश प्राइज जे आहे ते देखील आपण देऊयात. खूप चांगला खेळ राजा गुळवीच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने जर बघितलं गेलं तर टीम पोगाव संघ असेल आणि त्यांचा विपक्षामध्ये खेळताना आपल्याला 2 हात करताना दिसेल ते म्हणजेच टीम ठाकूरपाडा संघ, ज्यामध्ये नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि डिसाईड केलं क्षेत्ररक्षण, इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.